नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. गाळी इतिहासमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याकरता अर्ज केला होता. आपल्याला ऐकून निश्चितच आश्चर्य वाटणारच आहे. आणि आपला इतिहास जो गाळीव इतिहास आहे, त्या गाळीव इतिहासाच्या माध्यमातून आपण अशाच प्रकारचे नवनवीन, जे कधी न ऐकलेले अशा प्रकारच्या कथा, अशा प्रकारच्या ऐतिहासिक सत्य आपल्या समोर आणत असतो. त्यामुळं आपल्याला विनंती की याला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. बरेच लोक म्हणतायत की मला पुढचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. आपण सबस्क्राईब कदाचित केलं नसेल. सदस्य घ्या नावाचं जे खाली चिन्ह आहे ते आपण दाबायचं आहे. त्यानुसार आज जी चर्चा आपली इथं सुरुवात केली होती. सध्या आपण मराठा आणि कुणबीमध्ये मी जाऊ का वगैरे वगैरे अशा प्रकारची चर्चा इथं करतो. मात्र 17व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्याच्या व्हाईसरॉयला किंवा तिथल्या पोर्तुगीजांना महाराजांनी एक पत्र लिहिलेलं आहे. आणि पत्रामध्ये त्यांनी आपल्याला ख्रिश्चन धर्म स्वीकारायचा आहे अशा प्रकारची विनंती तिथे केलेली आहे. तर त्या पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे, त्याच्यानुसार शिवाजी महाराजांनी असं का केलं असेल याचा आपण या ठिकाणी आढावा घेऊया. तर हा आढावा घेत असताना सुरुवातीलाच आपण त्यांचं जे पत्र असेल, हे पत्र आपण काय ते पाहूया. म्हणजे आपण पुराव्याच्या आधारे बोलतो. नेहमी मला जे फोन येतात लोकांचे की सर आपली मांडणी पुराव्याच्या आधारे असते, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या भाकडकथा नसतात. तर त्यालाच अनुसरून आपण या ठिकाणी जी चर्चा करतो आहोत. तर तो पुरावा शिवरायांनी तशा प्रकारचं जो अर्ज केलेला आहे पोर्तुगीजांच्या ख्रिश्चन मशिनरीला, तर तो अर्जच या ठिकाणी आपण प्रत्यक्षपणे पाहूया. पत्रसार संग्रह क्रमांक 2 म्हणजे जे अस्सल पत्र ज्याचं भाषांतर करण्यात आलेलं आहे, तर त्या अस्सल अशा प्रकारच्या साधनामधून हे आपण घेतोय. पत्रसार क्रमांक 2 मधलं हे पत्र आहे. त्या पत्राचा क्रमांक आहे 2103 आणि डाक रजिस्टर म्हणजे त्यांचं जे डाक होतं पोर्तुगीजांचं, तर त्याचा डाक रजिस्टर क्रमांक आहे 1679 आणि पत्राची तारीख आहे शके 1601 वैशाख शुद्ध पंचमी म्हणजेच इसवी सन 1679. 5 एप्रिल ही त्या दिवशी तारीख आहे. 5 एप्रिल 1679 हे पत्र आहे. आता आपण विचार करा की पत्रामध्ये महाराजांनी इथं काय लिहिलं. हे असं जे पत्र आहे, ह्या पत्रामधला उल्लेख काय, तर पत्रामधला उल्लेख अशा प्रकारचा आहे. कोचीनच्या पत्रात अशी हकीकत आली आहे की गोवा शहरातील प्रांतातून शिवाजीला विजापूरकरांनी जबरदस्तीने काढून लावल्यानंतर त्याने म्हणजे शिवरायाने, म्हणजे इथे काय म्हणतोय तो, गोवा शहराकडील प्रांतातून म्हणजे विजापूरच्या जी काही गोव्यामध्ये त्यांची हद्द होती विजापूरकरांच्या आदिलशाहीची, तिथून त्यांनी हाकलून लावल्यानंतर, असं ते म्हणतात, जबरदस्ती काढून टाकल्यानंतर त्याने आपण स्वतः व आपले अनुयायी यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याकरिता गोव्यामध्ये येऊ द्यावे अशी तेथील पोर्तुगीज व्हाईसरॉयला विनंती केलेली आहे. परंतु ती त्याने अमान्य केल्यामुळे तुम्ही खुशीने आम्हाला धर्माची दीक्षा देत नसाल तर आम्ही जबरदस्तीने गोव्यात प्रवेश करू अशी शिवाजीने त्याला धमकी दिली आहे. त्याचा उपयोग झाला नाही. आता बघा काय पत्र आहे ते. मी तुम्हाला सांगितलं अस्सल पत्र आहे. पत्रसार क्रमांक 2 मधलं पत्र आहे. 5 एप्रिल 1679 म्हणजे अगदी मृत्यूपूर्वी 1 वर्ष अगोदरचं पत्र आहे. हा कालखंड कुठला आहे हाही आपल्या मनामध्ये असू देत. हा कालखंड आहे छत्रपती संभाजीराजांनी शिवरायांच्या विरोधात बंड केलं होतं. दिलेर खानाला मिळालेला कालखंड आहे. म्हणजे आपला मुलगा आपल्या विरोधात बंड करून त्या ठिकाणी गेलेला आहे. शत्रू जो दिलेर खान आहे स्वराज्यामध्ये धुमाकूळ घालतोय ना, अशा वेळेला छत्रपती शिवाजी महाराज मुलाचं दुःख हे बाजूला सारून स्वराज्याकरता कशा प्रकारचं त्या ठिकाणी वेगळी रणनीती आखतायत हे या पत्रावरून दिसेल. असा याचा अर्थ होत नाही. दुसऱ्या बाजूला मी सांगितलं तुम्हाला की आपल्या मुलानं बंड केलं आपल्या विरोधात, मग आपण आता पूर्णपणे नामोहरण झालो, नकोच हा मला, आपण म्हणतो ना सर्वसामान्य माणूस, मला जगणं असं हे झालंय आणि मग आता हा धर्मच नको, म्हणून शिवरायांनी कदाचित की ख्रिस्ती धर्म होण्याकरता तसं पत्र लिहिलंय का काय अशी शंका सुद्धा आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी यायला येते निश्चितच. मात्र याच्या पाठीमागचा इतिहास थोडक्यात आपण पाहूया. हा इतिहास मित्रांनो सोपा आणि सहज नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ज्याला आपण हिंदू पदपद शहा म्हणतो, त्याला आपण या धर्मरक्षणाकरता, देव धर्मरक्षणाकरता एक अवतरलेलं अशा प्रकारचं वेगळी व्यक्तिमत्व 17वं शतक ज्यांनी व्यापून टाकलं होतं. अशा प्रकारच्या शिवरायांनी असं का केलं असावं.
याचा इतिहास आपल्याला पाहायचा आहे. तर हा इतिहास पाहत असताना याच्या पाठीमागं आपण जाऊया की गोव्यामध्ये जिथं पोर्तुगीजांची सत्ता होती, वास्को दी गामानं ज्यावेळेस इथं भारतामध्ये पाय ठेवला आणि त्याच्यानंतर 1505 साली खऱ्या अर्थानं पोर्तुगीज गोव्यामध्ये आले आणि तिथं आपल्या त्यांनी वखारी स्थापन केल्या. इंग्रज, फ्रेंच, डच याच्यापेक्षा जर पोर्तुगीजांचा इतिहास पाहिला तर अतिशय विखारी अशा प्रकारचा प्रचार करणारा हा पोर्तुगीज. ज्या ज्या भागात ते गेले तर तिथं त्यांनी आपला धर्म जो असेल हा लोकांनी स्वीकारावा आणि म्हणून त्यांनी अतोनात अशा प्रकारचे अत्याचार केलेले दिसतात. त्याला भारत सुद्धा त्या ठिकाणी अपवाद नाहीये. या देशामध्ये आल्यानंतर गोव्यामध्ये त्यांनी पाय रोवले आणि रोवल्यानंतर त्यांनी तिथं पूर्णपणे ख्रिस्तीकरण ज्यावेळेस सुरुवात झालं, ख्रिश्चन धर्म प्रसाराकरता ज्यांनी सुरुवात केली. आपण नेहमी चर्चा करतो की मुस्लिमांनी या देशामध्ये आले आणि अतोनात अशा प्रकारची मंदिरं पाडली. जो कोणी असेल त्यानं तिथं बऱ्याच लोकांना पाठवलं. हा इतिहास पाहत असताना या पोर्तुगीजांचं, ख्रिश्चनांचं आपण लक्षात येत नाही. फक्त गोव्यामध्ये 280 मंदिरं पाडल्याचा उल्लेख आपल्याला सापडतोय. अनेकांना त्या ठिकाणी बाटवल्याचा उल्लेख सापडतोय. याच्यावर ते पोर्तुगीज थांबले नाहीयेत. तर त्याकरता त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कर त्या ठिकाणी बसवले होते. एक उदाहरण नकल आपण जर द्यायचं झालं तर तिथं जर गोव्यामध्ये तुम्हाला त्या कालखंडामध्ये प्रत्येक धर्मामध्ये शिंडी राखली जात होती. जर शिंडी राखायची असेल तर त्यावेळेला मी सांगतोय हे 17व्या शतकातलं, तर त्यावेळेला 8 रुपये वार्षिक कर द्यावा लागायचा. जिथं वर्षाला पगार, अकबराच्या सैन्यातला पगार हा 8 ते 16 रुपये आहे, 16 पैसे आहे. पैसे म्हणण्यापेक्षा आणे आहे. आणि अशा वेळेला 8 रुपये म्हणजे याचा अर्थ होतो की तुम्ही ते करू शकत नाही, एवढे जाचक कर त्या ठिकाणी लादलेले होते. आणि याच्याच बरोबर त्यांनी सांगितलं की वार्षिक उत्सव अजिबात करायचे नाही, धर्मग्रंथ आपल्या अजिबात या ठिकाणी बाहेर काढायचे नाही, त्याचं वाचन करायचं नाही. एवढे जबरदस्त अशा प्रकारचे किंवा जबरदस्तीनं एवढं या हिंदूवर अतोनात अशा प्रकारचे त्यांनी कर किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जी काही अटी त्या ठिकाणी लादायला सुरुवात केली होती. आणि या अटीचाच भीतीनं अनेक अशा प्रकारची जी काही सर्वसामान्य जनता होती त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला सुरुवात केली. आता ख्रिश्चन धर्म स्वीकारायला सुरुवात केल्यानंतर धर्म स्वीकारणं आणि तो टिकवणं, पाळणं, पुढं नेणं ह्या बाबी वेगळ्या असतात. कारण का लवकर माणसाची नाळ त्या ठिकाणी तुटत नसते. आणि म्हणून या असणाऱ्या पोर्तुगीजांनी याच्याकरता सुद्धा एक आयडिया पण त्या ठिकाणी केली होती. जसं आपण पाहतो की मुस्लिम धर्मामध्ये जो मुस्लिमाला मानत नाहीये तर त्याच्याकरता आपण पाहिलं, त्याच्याकरता मुस्लिमांनी जो मुस्लिम मानत नाहीये, धर्म मानत नाही, त्याला काफिर म्हटलं जातं. आणि तसंच पोर्तुगीजांनी जो ख्रिश्चनाला मानत नाही त्याला त्यांनी पदवी दिली होती, इन्फेडाइल्स त्याला म्हटलं जायचं. इन्फेडाइल्स, जो ख्रिश्चनाला मानत नाही, इन्फेडाइल्स. मग या इन्फेडाइल्स मध्ये जो मानत नाही म्हणजे इन्फेडाइल्स, तो काफिर झाला. तर मग या काफिराचं किंवा इन्फेडाइल्सचा बंदोबस्त करायचा आहे आणि म्हणून त्यांनी इन्क्विजिशन नावाचा एक कायदा आणला होता. इन्क्विजिशन त्याला म्हटलं होतं, इन्क्विजिशन. तर हा कायदा नेमका म्हणतोय काय किंवा ह्या कायद्याचा अर्थ काय, हा ज्यावेळेस आपण घटक घेतो तर या कायद्याचा आपण थोडक्यात अर्थ जर घेतला तर त्याच्यामध्ये यांनी या कायद्याद्वारे इन्क्विजिशनच्या माध्यमातून म्हणजे त्यांनी एक प्रकारचे जो नव ख्रिश्चन झालाय तर त्या नव ख्रिश्चनाने मूळचा आपला हिंदू धर्म जो असेल हा हिंदू धर्म सोडण्याच्या ऐवजी जर काय टीकाटिप्पणी धर्मावर केली म्हणजेच ख्रिश्चन धर्मावर, तर त्याच्या अंतर्गत इक्विजिशन हा नियम घालून दिले होते की त्याला कुठल्या प्रकारची शिक्षा करण्याचा अधिकार आहे. ही नियमावली त्याला इन्क्विजिशन म्हटलं जातं. तर त्याच्या अंतर्गत अतोनात अशा प्रकारच्या कत्ली केल्या जायच्या, क्रूरपणे सुळावर त्या ठिकाणी चढवलं जायचं. तर ही खबर ज्यावेळेस इथं पोर्तुगीजांनी सांगितलं की जर गोव्यात राहायचं असेल तर तुम्ही धर्म स्वीकारा अन्यथा गोवा सोडून जावा. आणि म्हणून 5 एप्रिल 1679 तिथं पाहिलं महाराजांनी की तिथं मोठ्या प्रमाणात धर्मांतर चाललेलं आहे. आणि म्हणून महाराजांनी पत्र लिहिलंय की तुला धर्म सर्वसामान्यांना जर तुला अशा प्रकारचं वाटवायचं असेल, त्याला धर्म तू स्वीकारायला भाग पाडतोय ना, मला धर्म स्वीकारायचा आहे आणि मला गोव्यात शिरायचं आहे, तुझ्या गोव्यामध्ये धर्म स्वीकारायला यायचं आहे. हा ते व्हाईसरॉय आहे, त्यांनी सर्व रेकॉर्ड महाराजांचं वाचलेलं होतं. त्यांनी अफजल खानाची स्वारी पाहिली होती, त्यांनी असणार रात्रीच्या वेळेला शाहिस्ते खानाचं आक्रमण त्यांनी पाहिलं होतं, त्यांनी जो काही दिल्लीचा दरबार तिथून आलेले महाराज त्यांनी अनुभवलेले होते. 2 वेळेला सुरतेचा जे त्यांनी लावलेला जो काही सुरतेची बेचिरा केलेली होती ते त्यांनी पाहिलं होतं. आणि म्हणून अशा प्रकारच्या या माणसाला, या असणाऱ्या शिवरायांना जर आपल्याकडे येऊ दिलं तर आपलं काही खरं नाही आहे. आणि म्हणून आपल्याला शेवटच्याला म्हणता येईल हे पत्र महाराजांनी काही खुशीने लिहिलेलं नाही आहे, कुठलं त्यांना उद्वेग झालेला नव्हता, तर त्यांना धडा शिकवायचा होता म्हणून हे उपरोधाचं पत्र आहे.
की तुला मलाच धर्म स्वीकारला तुझ्याकडे यायचा आहे आणि तू दे दीक्षा, मी तुला दाखवतो आल्यानंतर काय. हा त्याचा मागचा उद्देश होता. महाराजांनी पत्र लिहिलं, मात्र त्यांनी आता सांगितलं की बंदी घातली, तुम्हाला प्रवेश नाही. आणि म्हणून म्हणतात की मला धर्म तू स्वीकारू देत नाही ना, तुझ्यावर आक्रमण मी करतो. महाराजांनी अशाही प्रकारचं त्यामध्ये शेवटच्याला उत्तर दिलंय. एवढ्यावर न थांबता थेट महाराजांनी बारदेश जो आहे गोव्यातला, तर तिथं आक्रमण केलं. आणि आक्रमण केल्यानंतर त्यांनी सांगितलं की इथं असणारे जी काही चर्चचे जी काही धर्मगुरू आहेत, ज्यांनी आपल्या सर्वसामान्य हिंदूंना बाटवलंय, त्यांना अतोनात अशा प्रकारचा अन्याय त्यांच्यावर केलाय, त्यांना पकडून या ठिकाणी आणा. 4 असणाऱ्या पाद्रींना म्हणजे धर्मगुरूंना महाराजा पुढे आणण्यात आलं. आणण्यात आल्यानंतर तिथं महाराजांनी वाक्य उच्चारलेलं आहे, तुम्हाला माहित आहे का आज तुम्ही कुठं आहात? हिंदूंच्या भूमीत उभा आहे आणि तुम्हाला इथं राहायचं असेल तर हिंदू धर्म स्वीकारला पाहिजे. साहजिकच आहे, त्या 4 असणाऱ्या धर्मगुरूंनी नकार दिला धर्म स्वीकारण्याकरता. महाराजांनी आदेश दिला, यांची शिर कलम करून टाका. 4 धर्मगुरूची त्या ठिकाणी असणारी जी मुंडके असेल छाटली गेली, ती त्यांच्या भूमीत जाऊन छाटली गेली. हा होता महाराजांचा संदेश की मला हा ख्रिश्चन धर्म स्वीकारायचा. हे पत्र आहे ते, म्हणजे ते घुसून जे काय असेल शत्रूला मारणे, याला म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराज. तर अशा रीतीनं हे 5 एप्रिल 1679 जे पत्र आहे, हे पत्र महाराजांनी उद्वेगाने लिहिलं आहे आणि डिवचण्याकरता लिहिलं आहे. तुला सर्वसामान्याला पाठवायचं, तुला लय हौस आहे ना, मी येतो तुझ्याकडे, चल, अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो. तर त्यामुळं या घटनेमुळं शिवरायांनी स्वतः जाऊन तिथं असणारे 4 धर्मगुरू, त्यांच्या जी गर्दन कलम केली गेली, त्या मात्र पोर्तुगीजांनी पुन्हा आपला व्यापार फला आणि आपण भलं, किमान शिवरायांच्या कालखंडामध्ये सुद्धा मध्ये तर कमीत कमी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केला नाही. ते पुन्हा म्हणून त्याच्या भानगडीत पडले नाही. आणि त्यानंतर आपण पाहिलं छत्रपती संभाजीराजांनी तरी प्रत्यक्षपणे गोव्यावर त्या ठिकाणी आक्रमण करून त्याची धुळधाण त्या ठिकाणी उडवलेली होती. ही असते शिकवण. तर ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी दिली. म्हणजे आपला देश, देव, धर्म, जी भूमी असेल ही भूमी टिकवली पाहिजे आणि याच्याकरता पाहिजे ती किंमत आपण मोजायला तयार आहोत, ही शिकवण त्या ठिकाणी शिवरायांनी दिली. त्यामुळं सुरुवातीचा अर्थ आपण घेतला की शिवरायांनी जो काही धर्म स्वीकारण्याकरता अर्ज केलाय, त्या धर्म स्वीकारण्याचा अर्थ वेगळा आहे, हे आपण या ठिकाणी जाणून घेतलं पाहिजे. त्यालाच म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराज. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चितच त्या ठिकाणी सांगा. आवडल्यास शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईबचं बटन त्या ठिकाणी दाबा. धन्यवाद.